या खुरांच्या बाजूने नखांसारखं जे कडक आवरण जे वाढत असतं ना, तर ते फोल्ड होऊन पुन्हा त्याच खुरांमध्ये घुसण्याचं जे काही प्रॉब्लेम असतो, तर त्यासाठी आपल्याला ह्या कट करावं लागतं. आता या ठिकाणी बघा, हे खूप सारं फोल्डिंग आपल्याला इथून इथे दिसून येतंय. आता काय होतंय माहिती का, जर शेळ्या बाहेर चरायला जर गेल्या ना, तर ह्यासारख्या गोष्टी होत नाही. पण आता कसं आहे माहिती का, स्टॉल फिडिंग मध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की आपल्या शेळ्या जास्त फिरत नाही, त्याच्यामुळे त्याचे जे नख आहेत, जे काही खुरांच्या बाजूने जे काही हार्ड कव्हर आहेत, त्याचे वाढून फोल्ड होऊन जाताना, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. हा जो फोल्ड आहे हा आतल्या बाजूला झालाय. हा जर बाहेरच्या बाजूला फोल्ड झाला ना, तर याचं जे काय ना क्रॅक तो आतमध्ये जातो आणि त्या शेळीला काय आपण म्हणतो ना की जिव्हाळी लागते किंवा त्यातून रक्त येण्याचा प्रॉब्लेम होतो. हा प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये वाढला ना, तर त्या ठिकाणी आसळी पडण्याची पण शक्यता असते. आता कदाचित तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लिअर होईल का नाही माहित नाही, पण हे बघा, हे ह्या पद्धतीने आपल्याला याची कटिंग करायची आहे.